बीजेपी नेता शंकर कांबले की पहल पर डीसीपी पहुंचे चैम्बूर सिंधी सोसाइटी, लोगों की समस्याएं सुनी। मुंबई चैम्बूर के सिंधी सोसाइटी में मौजूद पुलिस बीट में भी लोगों की शिकायतें दर्ज की जाएं, ऐसी मांग स्थानीय लोगों ने की थी। इस मांग को लेकर बीजेपी नेता शंकर कांबले की पहल पर मुंबई पुलिस जोन 6 के डीसीपी समीर शेख ने यहां पहुंचकर लोगों की समस्याएं सुनी। गैरसोय होते म्हणजे कारण की झोपडपट्टी होती पहिली, तेव्हा एवढं भीती वाटत नव्हती, परंतु आता हे डेव्हलपर झाल्यामुळे पब्लिक वाढलेली आहे आणि गरजुली जास्त झाले। जिथे ते जागा कोपरे भेटलेले आहेत ज्या लोकांना, तर तिथे गरजुली मुलं बसतात आणि त्याच्यामुळे काही ज्या मुली आहेत ना त्यांना सुद्धा भीती वाटते, महिलांना सुद्धा भीती वाटते की कसं जायचं, 9च्या नंतर तर बाहेर पडू शकत, अशी परिस्थिती झालेली आहे। त्याच्यामुळे आणि चुनाभट्टी पोलीस स्टेशन, कारण की चुनाभट्टी पोलीस स्टेशन जरी तिथे गेलं तरी ते लोक रिस्पॉन्स देत नाही की पटकन बाबा चला हे केलं, ते लोक आम्हाला गेल्याच्या नंतर काय थोडा वेळ बसा नंतर तुम्हाला बोलवतो, असे उत्तर त्यांचे असतात। त्याच्यामुळे आम्हाला चुनाभट्टी पोलीस स्टेशन नकोच, आम्हाला जर चेंबूरचं इकडचं भेटलं ना तर खूप बरं आणि बीट आम्हाला चालू। आमची सर्वप्रथम एक मागणी होती, कारण हे सिंधी सोसायटी मधली जी बीट आहे ते पहिले चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये होते आणि त्याच्यानंतर काही कालांतराने काही घटना घडल्याच्या नंतर ज्या नेहरूनगरमध्ये प्रकरण घडलं, त्या बालकावर बलात्कार करण्यात आला, तो त्याचा मृतदेह एका नाल्यात सापडला गेला। त्याच्या अंतर्गत मग लोकसंख्या वाढण्याच्या अन्नातून आमची ही बीट ही चुनाभट्टी पोलीस स्टेशनमध्ये टाकण्यात। आता आपण बघाल चुनाभट्टीचा हवे आणि चेंबूर लालडोंगरचा हा परिसर, याच्यामध्ये कमीत कमी आम्हाला चुनाभट्टीमध्ये पोहोचायला 2.5 ते 3 किलोमीटर लागतं, अंदाजे जावं लागतो आम्हाला। जर एखादी घटना कुठली घडली तर धावून माणूस जाऊ शकत नाही, तिथं काही होऊ शकत नाही त्याला आणि तात्काळ मदत त्याला मिळणार नाही। मग त्याच अनुषंगाने आम्ही एकतर 2 मागण्या केल्या आहेत। एकतर आम्हाला चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा स्थापित करून घ्यावं, आमचा पूर्ण परिसर त्याच्यामध्ये मर्ज करण्यात यावा, किंवा सिंधी सोसायटीमधील बीट या ठिकाणी कायमस्वरूपी एक अधिकारी असा जिथे NC किंवा कंप्लेंट्स नोंदवल्या जातील, उदाहरणार्थ ज्या घटना घडतात त्यासाठी तत्काळ आम्हाला मदत तिथे मिळेल, या संदर्भात आम्ही उपायुक्त यांना समीर शेख साहेबांना काल आमची भेट झाली, तर त्यांनी पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की आज आम्ही तुम्हाला ती पूर्ववत करून देऊ। दोन्हीपैकी एकतर चेंबूरमध्ये मर्ज करतील किंवा आम्हाला हीच बीट पुन्हा सुरू करून चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्हाला कार्यरत ठेवतील। आणि ह्याच्या पुढे ह्या घटना इथे बीट थापल्याच्या नंतर एक असं चांगलं होईल, कारण लालडोंगरमध्ये ही लोकसंख्या पहिली 4000 होती, कारण आता डेव्हलपिंग सुरू चालू आहे, त्या डेव्हलपिंगमध्ये इमारतीची संख्या जास्त वाढली, त्याच्यामध्ये लोकसंख्या वाढली, जिथं 4000ची संख्या ते 10,000वर संख्या गेली। त्यामुळे इथे पोलीस बळ आणि मनुष्यबळ जास्त असल्यामुळे पोलीस बळ कमी पडतं, त्याच्यामुळे नको ते घटना इथं घडत आहेत। चरसले गर्दुल्ले ह्याचं प्रमाण वाढत आहे आणि एखाद्या रिक्षा लागलेल्या असतात, कुठं गाडी उभा असतात, त्याच्यावर दारू पिणे, मग तिथून संध्याकाळी शतपावले काय करताना महिला ज्या आमच्या फिरतात त्यांना ती भीती वाटते, किंवा रात्री 9 वाजले की बाबा तिथं टोळके करून दारू पित बसलेत, तर त्यांना उद्या काय घटना घडेल म्हणून ते घाबरतात। मग त्या घटनेला किंवा होणाऱ्या प्रकाराला आळा बसेल या संदर्भात आम्ही ही मागणी केली।